स्वारगेट येथील जेधे चौक अर्थात पुण्यातील सर्वाधिक रहदारी असणारा चौक, या चौकात उड्डाणपूल बांधून सुद्धा रहदारी काही कमी झाल्याचं चित्र नव्हतं। त्यामुळे आता प्रस्तावित ग्रेड सेपरेटर कधी सुरू होणार आणि जेधे चौकाचा श्वास कधी मोकळा होणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय। सोलापूर आणि साताऱ्याहून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठी स्वारगेट येथील जेधे चौक हा रहदारीचं मुख्य ठिकाण झालं होतं। त्यावर उपाय म्हणून महापालिकेनं वाय आकाराचा उड्डाणपूल बांधला, जेणेकरून स्वारगेटचा श्वास मोकळा व्हावा। मात्र म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, अशा प्रकारे या उड्डाणपुलाचं सुद्धा अनेक अडचणींमध्ये काम अडकलं होतं। मात्र अखेर 20 जानेवारी 2015 साली हा पूल सुरू झाला। मात्र या चौकातील रहदारीचा प्रश्न जैसे थेच आहे। काही प्रमाणात रहदारी कमी झाली खरी, पण जेधे चौकाचा श्वास मात्र कोंडलेलाच राहिलाय। दरम्यान त्यासाठी या चौकात उड्डाणपुलाबरोबर ग्रेड सेपरेटर प्रस्तावित केला होता, पण उड्डाणपुलाप्रमाणे या भुयारी मार्गाला सुद्धा उशीरच होतोय। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामधील स्वारगेट चौक म्हणजे जेधे चौक, हा जेधे चौक पुण्यातील सगळ्यात रहदारीचा चौक मानला जातो। कारण साताऱ्याकडून येणारे लोक आणि सोलापूरकडून येणारे लोक ह्या चौकात एकत्रित होतात आणि या ठिकाणी मोठी रहदारी आपल्याला कायमच पाहायला मिळते। ही रहदारी कमी करण्यासाठी या ठिकाणी एक उड्डाणपूल बांधण्यात गेला। या बहुउद्देशीय उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। पण जी अपेक्षा वाहतूक कमी होण्याची आणि जी रहदारी कमी होण्याची अपेक्षा होती ती त्या प्रमाणात काय रहदारी कमी झालेली दिसत नाही। कारण आपल्याला अजूनही स्वारगेटच्या चौकात, जेधे चौकात रहदारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक ग्रेड सेपरेटरचा उद्देश होता महापालिकेचा, तो ग्रेड सेपरेटर तयार करण्याचा निर्णय देखील झाला। पण आज अनेक दिवसापासून याचं काम रखडलं होतं, काम धीम्या गतीने चालू असल्याचे आरोप अनेक वेळेस नागरिकांकडून करण्यात आले होते। त्यामुळे हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आणि हा ग्रेड सेपरेटर कधीपर्यंत लोकांच्या उपयोगीस येणार आणि कधीपर्यंत सुरू होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। पण आता पुणेकरांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे हा जो ग्रेड सेपरेटर आहे जेधे पुलातला, जेधे चौकातला, तो लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून दिली जाते। त्यामुळे आता या जेधे चौकातली रहदारी आणि वाहतूक कोंडी कुठेतरी कमी होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह अभिजित दराडे, शार्प न्यूज, पुणे।